आताच काम करून झोपायचं. आर्मी ट्रेनिंग वाटाय का जायला निघतोय ना बाहेर. पण एका ठिकाणी तिथे थांबलो होतो मागे एफसी ला आणि तिथं झाली होती भांडणं. वेलकम टू अनदर न्यू व्लॉग. आता रात्रीची वाजल्यात 11 आणि थोडं काम होतं म्हणून आम्ही आलो एफसी ला. रात्रीचे 11 असं तर काय काम करतो? अरे थोडं मीटिंग आहे त्यामुळे आलोय. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. असं काय आपण काय वळ फिरत नाही ना. थोडं काम असल्याशिवाय येत नाही. तर टोटल 6 बॉयज आहेत. नवीन गाईज आदित्य आणि फॉलोअर्सला हाय कर. फॉलोअर्स. आणि आता काय माहितीये रात्री जरा फिरायचं अवघड आहे आता इंडियामध्ये. त्यामुळे आम्ही एक पैलवान सोबत घेऊन आले. बघा ते पुढे दिसतोय का ओमकार. आणि एक पैलवान एक बिल्डर घेऊन आलोय. 2 बिल्डर आहेत पुढे काय 2 गरीब काय क्लास काय करू नका रे. कोणी क्लास करत असतील त्यांनी क्लास सोडून द्या. क्लास करून जॉब लागत नाही. एफसी आ गए. ज्याच्याकडे स्किल आहेत त्याला जॉब आहेत. म्हणून आदित्यला फक्त ज्यानं अभ्यास केलाय त्याला जॉब आहेत. म्हणून तो अभ्यास केला नाही तुला जॉब नाहीत. आय फील सो सॅड फॉर त्याला जॉब नाही. सांगितलं त्याला त्याचा फोन लागतो व्यवस्थित. सूरज त्याला जॉब आहे. सूरज कुठला फोन. त्याला सांग जे अभ्यास करत नाही त्यांच्या खाली हाताखाली जॉब लायची. सीएस काय बोलायलाच काय आलं नाही. मला बी कळणार. सीएससी आयडीएस घेऊन संग्राम तू सीएससी ला होतास मी आयडीएस ला होतो. आयडीएस आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स. तरीही आता डिग्री होऊन आमचे 6 महिने झाले. 6 महिने 2 झाले फक्त. 6 महिने असापासून. अरे तू स्वतःला असं बोलून घेऊ नको 6 महिने झाल्यासारखं. पण मी 6 महिन्यापासून नाही आहे. जॉबच नाहीत कुणाला. काय करायचं. आयटी इंडस्ट्रीची हीच बॉम्ब आहे. चला एफसी फिरून घेऊया आज. जिंदगीत किती पण दुःख असलं तरी फिरायचं सोडू नका मित्रांनो. टेन्शन हे आज आहे उद्या नाही. माणूस आज आहे उद्या येणार नाही. चला तर मित्रांनो आपण आता आलो एफसी रोडला. इथे कलाकार कट्टाला आहे ना उपोषण चालू आहे आणि उपोषणचा 6वा दिवस आहे बघा. हे नक्की फेलोशिप मिळाली तर म्हणजे फेलोशिप मिळालीच पाहिजे याच्यावर उपोषण आहे. आणि 6 दिवस झालं उपोषण आहे मित्र. हे बघा एवढे जण उपोषणाला बसल्यात बघा. सपोर्ट करा सगळ्यांनी. गाईज काय घ्यायलाच आहे सूरज. तर एफसी रोडला सूरज उशी घ्यायला आलाय. गेम ही नानी पैसा लगेगा उसके बात है. नानी भाई आए तो भरवा देंगे. मी सगळं सांभाळ. एका काळजी घे. ठीक आहे क्यूट. ठीक आहे गोड आहे. कुणाची आठवण आली याला बघून. तुमचं काय विचार. बँक फोडायची म्हणा लागले. चला पैसे असतील का त्यात. हे चांगलं बोल. अरे बस की आपल्या मागचं नाही. घ्यायचं असलं तर घे. चल लवकर. बँक पंजाब नॅशनल बँक आम्हाला 1 कोटी रुपये कर्ज देता काय. 1 कोटी रुपये कर्ज द्या. काहीतरी बिझनेस करतो माहितीये का. ह्या बँकेकडून आपण लोन घेऊया. किती घ्यायचं आणि हीच बँक खरेदी करूया. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास. कितने शानदार विचार रखते हैं जी. तेवढं आपल्याकडे कोण परत पैसे मागणार नाही लोनचं. पण अलग लक्षात तुझ्या मागतानाच आपल्याला एक किती मोठी अमाऊंट मागितली पाहिजे. किती माग. काका बसलेत तिथं. काका समोर ओ मामा असं ऍक्शन करतोय रे. तू तिकडनं घुस सांग रे. अरे पण एटीएम मधनं आवाज येतोय ना. काका बघतोय. काका अरे त्यांना विचारा काय. त्यांना सरदारला विचारा की. त्यांना विचारा ना बँक मध्ये किती पैसे आहेत. बघणार आहे मी नाही. मला नाही घ्यायचा.
चल हायती घालायची होत्यात का तुला? तुला हायती धुवायची होत्यात का? ओरिजिनल तुला हायती धुवायची होत्यात का? ह्याला कपडे धुवायचे होत नाही आणि कपडे घेते ह्यो. माझे का माप काढायला? अरे खरी रियालिटी आहे ना. 6 महिन्यात एकदा कपडे धुतोय आणि धुत नाही. घरी मम्मीसाठी मम्मीला धुवायला होते. असला बात पोरगा येऊ याला कुठली पोरगी तर आवडत म्हणजे कुठली पोरगी जर प्रेम करणार असेल आयुष्यात तर त्या पोरगीनं मी सांगतो म्हणून करू नये. कारण हा इतका आयुष्य माणूस आहे. त्याला स्वतःचे कपडे धुवायचे होत नाहीत. स्वतः याला जेवण द्यायला लागतं याला करून मगच जेवतोय. आंघोळ कर म्हणून सांगायला लागते. 2-2 आठवडे आंघोळ करत नाही. कंट्रोल कंट्रोल उदय. अशी ही बघा FC रोड ह्यामुळं बरबाद झाल्या असल्या लोकांमुळं. त्यामुळे आम्ही असली चांगली माणसं इकडे आली येत नाही. त्यामुळे त्या कारणामुळे आम्ही इकडे येत नाही. तर आज सगळ्यांचं मन झाल्यामुळे आलोय. पैलवान काय वाटतंय असं लोकांबद्दल? काय नाही जरा बरं वाटतं. बरं वाटतंय. आपली संस्कृती नाही अशी. बऱ्याच दिवसात गर्दी या ठिकाणी तरी पण आपली संस्कृती याला हे करत नाही ना. शोभत नाही आपल्या संस्कृतीला. सवय पडली पाहिजे आता. त्यामुळे आपण इकडे येत नाही ना. संस्कृती कोण आहे? संस्कृती तुमच्या वर्गात कोण नाही ना? संस्कृती नावाची पोरगी कोण नाही. संस्कृती म्हणजे आपली परंपरा. लोकांना काय है तो हमारा क्या है. हम बताते रहेंगे. जिसको जो सोचना है सोच लो. लोगों का क्या है. लोक या AI चा आणि ह्या गुगलचा मॅपचा कसा उपयोग करू शकतात. मला एक उदाहरण दाखव. संग्राम माने मित्र हा FC ला म्हणजे रूम मध्ये 10 मिनिटं झालं बाहेर पडल्यानंतर ह्याला एक प्रॉब्लेम आहे. सुस्सू लागतं साठी सुस्सू. हे बघा गुगलवर बघायला वॉशरूम नियर मी. काय रे तुझं असं अवघड आहे सगळ्या. त्यामुळे तुला कुठे फिरायला नेऊ शकत नाही आम्ही. कळलं का? राधा लांब गेले कसं काय रे आता? तुला 30 मीटर वर गेले. हे बघा या AIचा आणि गुगल मॅपचा उपयोग लोकांनी पुरेपूर त्याचा वापर करून घ्यावा. आम्ही यायला तरी घेत नाही. तुम्ही घ्या. पण एका ठिकाणी तिथे थांबलो होतो मागे FC ला. तिथं झाली होती भांडणं नुसतंच चालू होतं. पण कारण काय माहिती आहे. एक दोघं जण शॉपिंग करत होते आणि एक जण काय बोल चोरी करायला घेतली. त्याच्यावरनं वाद चालला होता. त्यामुळे इकडे येत नाही. आम्ही आलो आता जेड ब्रिजला. गेम मधली गाड्या बघा. ड्रायव्हर पुढं बसलाय त्या ह्याच्यामध्ये. तो पुढं. आम्ही आलोय झेड ब्रिजला. आम्हाला जायचं होतं त्या ब्रिजला स्काय ब्रिज. तर आता जायचं इथून बाहेर सोडून मग तिकडे जायचं. टर्न मारा है. तिकडे जाऊया. टर्न मारतोय बघूया कसा. देखो भाई लोग इंडिया में कितने बेरोजगार है. एक तो गाड़ी चली गई तो सारे देखने चले आए. सारे देखने चले आए. अभी वो क्या कर रहा है वो कुछ पता भी नहीं हमें. आणि एक नाही 2 आहे. ते नक्की कशासाठी आहेत ते पण माहित नाही. सस्पेंशन आहे तेवढं सस्पेंशन. दुनिया में बेरोजगारी देखो. चले आहे मुंह उठाकर देखने. अरे कसलं वाढवलं बघितलंच काय त्यानं. योगेश भाऊ मारलं काय त्यानं सांगते यायला. गाडी हलवायला. अरे बघ कसं जातोय ते. अरे अरे ती नक्की कुठं घाल. इकडं आणाले का काय. तर गाईज आमच्या अंगावर घालण्याची वाट बघत नाही आम्ही. चला येत ना जातोय ना आम्ही. बाय. आता आलोय आपण शिवाजीनगरला. हा बघा KP वाजल्यात 1:15 आणि आम्ही चाललोय आता स्काय ब्रिज. तर रात्री चालू तर आहे ना. रात की गेडी. सखाराम खाडे व्यायामशाळा. तुमच्या आहे काय सखाराम खाडे व्यायामशाळा. सूर्याच्या चुलत्याची व्यायामशाळा. इथं कोणाला जर जायचं असेल तर सूरजचा कॉन्टॅक्ट करा. तर भुयारातून चाललोय आम्ही गाईज.
घर कमावले लाइव कैमरा एक्शन बनाओ रास्ता गलत हो गया. अरे नाही आपण फ्लॅश दाखवलोय ना जायला हे नाही म्हणून. अरे इथं नाही ती लाईट वेगळी वाटते. हा ब्रिज वेगळा वाटतो काही पुढं काय दिसत नाही. काय चाललं रास्ता नाही ना काय ते जगले जगले मी रास्ता रुमते खेडेचे काय ते डांबरीचे. राम राम मित्र. मित्र का आ गए मित्र. मित्र आ गया अपने फ्यूचर में. मित्र आ गए डार्क में. मित्र आ गया अपने फ्यूचर में तभी इतना डार्क है. जर ऍट द एंडला शटर बंद असेल तर ठाणे रिटर्न आहेत. हाय ना ऑफिसला लावतीच बरं काय तर काय होईल तुम्ही आता कृष्णा उघडा आहे आता केसी बोलल्यामुळे बंद होणार आहे. एवढा अंधार काय रे अंधार आपल्या आयुष्यात. एवढा अंधार आयुष्यात पडलाय गाईज. अरे इथला अंधार लाईट लावून दूर होऊ शकतो. पण आपल्या आयुष्यातला अंधार कसा दूर करायचा. सूरज तुझ्या आयुष्यातला अंधार कसा दूर करणार आहे. सकाळी मेट्रो उघडलं बंद आहे पुढचं. सकाळपर्यंत बसायचं इथं. गाईज दाखवून ये पुढचं बंद आहे म्हणून. जा बंद आहे खरोखर. जा जा. तर गाईज असा विषय झाला इथपर्यंत आलो आणि मेट्रोचं स्टेशनच बंद आहे. त्यामुळे आता हे देखो गाईज यहाँ पर आकर बेइज्जती हो गई. अरे हाफ ओपन आहे. हाफ ओपन आहे. इथं आलो आणि बंद आहे. जायचं होतं ह्या साईडला आहे. अरे इथं हाफ ओपन आहे पण इथं आलो पण हाफ बंद आहे. इथं जर आत गेलो तर मारतील आपल्याला काहीच. तर चला रिटर्न चाललोय आता. चला रिटर्न बंद आहे. आत्ता आलो शिवाजीनगरमध्ये. इथं बघा आपल्या श्रेयस आणि सुजीचा क्लास आहे. फोन लावला तर उचलला नाही. क्लासमध्ये आम्हाला वाटलं क्लासमध्ये असेल 1 वाजता पण काय नाहीत गाईड. चला जाऊया पुढे जाऊया. आपल्याला जिथं जायचं तिकडे चाललोय आता. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? संग्राम करके भी जॉब संग्राम नहीं है. संग्राम इतना क्लास करके भी जॉब नहीं है गाइस. 67,000 देकर भी ये किस दुनिया में आ गया. असं वाटायला की आता जावं कुठं तर फांदी बघून कासरा तेवढा आनंदी. एवढं बुरा हाल ना बुरा हाल ना बुरा हाल. काय हालवर हाल जिंदगी ना. असा एका डॉगीच्या पेक्षा वाईट परिस्थिती चालू आहे. काय हसतंय. तुझ्या आयुष्यात गम नाही काय रे. जिंदगी में ना मिलेगी दोबारा ऐसा जीना है. लेकिन हालत कुत्ते जैसे हो गए. कुत्ता भी 2 बार खाना खाकर आराम से नींद लेता है. यहाँ नींद नहीं आती. नींद आती है तो सपने बुरे आते. तो क्या करे. हिंदी बोलायला लागलोय. परिस्थिती अशी होऊन बसल्या ना मराठी बोलून सुटेल ना इंग्लिश तर येतच नाही त्यामुळे इंग्लिश बोलायला जात नाही. हे असं आयुष्य झाले. अभी आके जाके हे असं आयुष्य झाले बघा. किती पण जॉब लागू दे किती पण पगार राहू दे टेन्शन हे आहे माणसाला. बरोबर आहे का नाही. आयटी मध्ये फक्त जॉब एकाच गोष्टीमुळे लागू शकतो. कोणी का तर आणि एक फक्त रेफरन्स तो पण म्हणून काही नाहीये आयटी मध्ये. आणि हे माणूस बघितला का त्याला असेल जॉब तरी पण बघा कसा बसलाय 1 वाजता रात्रीचं. टेन्शन असेल का नाही सांगा. काय वाटते. हे बघा आपली ओपन पोझिशन चालू आहे आता. आणि त्याला पाऊस पडणार आहे आपला. स्टॉपला सीट व्हायला लागलाय आता आपला. आता गप्प बसूया. गप्प बसायला लय बोलला तरी तर आता पाऊस येईल. आम्हाला जायचं आहे रूमला आणि तिकडे ब्रिज आहे तिकडे जायचं आहे. क्या जिंदगी में बहुत गम है. गम क्या ही कर सकते हैं दोस्तों बताओ अभी. मैं बताता हूँ एक तुम्हें मैं एक ऑप्शन देता हूँ वो कर सकते हैं क्या. देखो आप यहाँ से जाने का और अभी मेडिकल बंद हो गई है. हिंदी थोड़ी कमजोर है गाइस. एडजस्ट कर लो. वेलनेस में जाओ आप. वहाँ से जहर का बॉटल लो और वो जहर खाकर मर जाओ. और पेरेंट को एक लेटर लिखो. उस लेटर में लिखना जिंदगी के हालातों से मैं लड़ नहीं पाया. उसी वक्त मैंने ऐसा डिसीजन लिया है. हसे येते जॉब आहे का. हसे येते जॉब आहे का. ही माणसं आपल्याला हसतात ना त्या माणसांकडे लक्ष देत नाही. काही मागं हसायला लागलं असल्यांकडे लक्ष देत नाही. रियालिटी डायरेक्ट बसवतो. रियालिटी चेक बाजूला हो बाजूला बसवतो बाजूला. चला एवढा कष्ट करून तिकडनं चालत येऊन खूप चालत आलो. त्या मनपापासून इकडे चालत आलो. वेळेअभावी
पण टायमिंग बघा 1 वाजलं, खोटं सांगत नाही. 1 वाजून 6 मिनिटं झाले तर एंट्रीच बंद आहे. तर आम्ही चाललोय आता रूमला. चला बघा हे ब्रिज तो. हा डेडिकेशन बघा. सकाळी 5ला जायचं होतं पण आता खूप वेळ झालाय. आताच सगळं काम संपवलं. आताच काम करून झोपायचं. आर्मी ट्रेनिंग. पुढे ती दोघं चाललात. त्यांची 5 किलोमीटर ट्रेनिंग झालेली ते बघा हे रात्री पुणे असं दिसते. कसं दिसते? नदी जाऊ ना. असं दिसते. भारी वाटतं. खंडवाला दादा म्हणून. कोण? दादा तुमची इच्छा पूर्ण झाली बरं. पुरे आहेत का ते पोरं आहेत? कोंडवा आला. कोंडवा तेजाच पुरी पाहिजे असं पोरं आहेत ना? पुरे आहेत का पोरं आहेत? पुरीला आणि म्हणणार क्या रे चिकने. ट्रिप चाललंय बघ की तिकडे. किती पोरं झालं सबको पेला जाएगा. याद रख मित्र. खोसा मित्र त्याला म्हणा लाईटीला इथे राहिले तिकडे. झुई. मित्र कहाँ से आ गए मित्र. तर काय विषय तिकडे जायचं आपल्याला. ते लाईट दिसतात का. आणि इकडनं वाड बंद आहे. वाड बंद आहे. आम्ही चाललोय इथनं मधनं. हा झेड ब्रिज. झेड ब्रिज आहे का कसला ब्रिज आहे काय माहित. पण दिसतोय झेड गत तर काही दिसलं नाही मला. तिकडे जायचं आहे. मग मधनं हे पार्किंग बंद आहे. तर आलो. हे नदी आहे का गटर आहे काय कळना. वाचायला लागलाय का. झेड ब्रिज आहे का व्हाय ब्रिज आहे काय कळनाच. काय सगळ्या तारा गुंडायल्यात. तर आलोय आपण इकडं. सक्सेसफुली क्रॉस केलाय काय. चला इकडे जाऊन बघूया आता. थोडं माहित काय तर भूक लागला आता. चला काय वाटाय का जायला. निघतोय ना बाहेर. जाते का सुरजा. पहिलवान जाताय का अडकताय. काय जातंय. जातंय काय. एवढीच जागा आहे. एवढीच जागा आहे बघा. निघतंय का बघा. काहीच निघ बाहेर आलो. पोचलो इकडे आपण. ये हमारे दोस्त है. ये हमारे दोस्त है और हमारी प्लेन बदाम शेक नाही. पार्टी हो रही है. पार्टी. तर सगळे 1:30 वाजता बसल्या तिथं. हे इथं आलोय आम्ही गोविंद. गाईज आता वाजल्यात बघा 2:20. आपण बसलोत ना डेक्कन कॉर्नरला. बस काय येईना. मग आपण आता कॅब बुक करायला. हे संग्राम भैया कॅब बुक करायला. आणि सगळे उभारल्यात बघा इथं. आपण कंटाळा आला. वही बोट आपके कान में डाल दूंगा. तर कॅब बुक करायची आहे. कॅब पण बुक होईना. 2:21 झाल्यात. बस येईना झाल्या. तर थांबलोय. एवढा वेळ झालाय. आता झोप आला. कंटाळा आलाय सगळ्यांना. तर बस पण भेटतं ना. तर बसचं टायमिंग दाखवते 4 वाजता दाखवते. तर 4 पर्यंत थांबायचं आहे काय. महर्षी साहेब म्हणतात संग्राम चालत जाऊया. इथून किती किलोमीटर आहे. 7.5. काय म्हणतोय. किलोमीटर चाललोय आता. 7 किलोमीटर. मग काय करायचं. जायचं काय केपी. फकिंग आवर प्रायव्हसी. आता उद्यापासून मी ए बडवे. तर गाडीत आली. गाडीत नाही. होंडा सिटी. मग कशात. हे पुढचा व्ह्यू घ्यायचा का. कोणाचा. बोली बिल काय 2 वाजता वेळ सोचायला काय. वरला मेट्रोला आपली 2:30. इनोवा ती रम्यान नेली नाही का. आता काय करायचं समजा जरा वेळ थांबून नाश्ता करूनच वर जाऊया ना. वर काय कुठे आहे. चालू आहे काय. टाइम बघितला 1:30 वाजता जाणार होतो आपण. 2:30 झालं. थांबलो असतो तर मग पुढे आलो असतो ना जरा. झोप यायला दे का ना खाली. गेली का झोप. गेली का झोप. आता हे टाकायचं. टाक.
भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. टाइम बघा जायचं. टाइम 3 वाजले 3. चला.